विजेता ठरला होता, त्याचा कर्णधार उपविजेता ठरला होता, तो यावर्षी विजेता ठरलाय. हा एक नक्कीच, योगायोग राजा 11व्या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. हा योगायोग देखील आहे, ही PPL ची कमाल देखील आहे. आणि आपण या ठिकाणी प्रथमतः आपल्या इथे जे आजच्या शिवसेना युवा सेना पुरस्कृत पावस प्रीमियर लीग PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या ठिकाणी आज 2 फेब्रुवारीपासून आजच्या दिवसापर्यंत गेली 6 दिवस, 2 दिवस मध्यंतरी थोडासा गॅप होता. या ठिकाणी या शारजाच्या उत्कृष्ट अशा क्रीडांगणावरती संपन्न झाली. हे क्रीडांगण अतिशय उत्कृष्ट आहे, पण ते उत्कृष्ट करण्यासाठी आमच्या कमिटीने सचिन भाटकर असतील, नंदू भाटकर असतील, अमोल भाटकर, विशू सटिये, नवनाथ पावसकर, पप्या तोडणकर, शिव जाधव, आर्यन भाटकर, त्याचप्रमाणे मी सर्वांचीच नावं घेत नाही, त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हे ग्राउंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. त्याचप्रमाणे रोलिंग ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, जे गुळगुळीत ग्राउंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं, ते आमचे कॉन्ट्रॅक्टर मित्र राजूशेठ पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळालं. त्याचप्रमाणे जे खेळाडूंना अडचण होऊ नये म्हणून जे काही ग्राउंडवरती खड्डे होते तुषारजी, तर ते खड्डे बुजवण्यासाठी गणपत तांबे हे आपले कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत, त्यांच्याकडून देखील आपल्याला खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलंय. त्याचप्रमाणे ही स्पर्धा भरवताना खूप सारा खर्चिक बाब देखील असतील. या खर्चिक बाबेसाठी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं ते आमच्या सर्व स्पॉन्सर्सचे या ठिकाणी मी आभार मानतो. खास करून आमचे लाडके आमदार उदयजी सामंत साहेब आणि त्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी मी धन्यवाद मानू इच्छितो. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या नेताजी पाटील यांच्यासाठी. त्याचप्रमाणे नेहमीच शिवसेना युवा सेना पुरस्कृत स्पर्धा आयोजित करताना आम्हाला शिवसेना विभागातील सर्व कार्यकर्ते यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी वेळोवेळी लाभतं. आणि आमचे विभाग प्रमुख आज या ठिकाणी मुंबईला काही अति आवश्यक कारणास्तव मुंबईला गेल्यामुळे या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाही आहेत. तरी देखील पावस प्रीमियर लीग तर्फे मी आमचे विभाग प्रमुख विजयजी चव्हाण, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते पावस विभागातील सुनीलजी नावले, त्याचप्रमाणे उपस्थित जितेंद्र सिरसेकर आपले कार्यालय प्रमुख, त्याचप्रमाणे अजयदादा तेंडुलकर आपले विभाग संघटक, त्याचप्रमाणे प्रवीण उर्फ बाय शिंदे, तसेच उपविभाग प्रमुख संतोष उर्फ बाबू तोडणकर, या सर्वांचं मी या ठिकाणी पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे स्पॉन्सर्स, ज्यामध्ये मी प्रथमतः नाव घेऊ इच्छितो मुधाई ॲग्रोचे जे तांबे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक मॅचसाठी जे तुषारजी 300 रुपयाचं कॅश प्राईज हे आम्हाला मुधाई ॲग्रोच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर केलं गेलं होतं, त्यांचे देखील मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे जे आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, अतिशय उत्कृष्ट अशी ही ॲक्रेलिकची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते, ती आम्हाला स्पॉन्सर केली होती. ती मोरिया मोबाईल्स आठवडा बाजार आणि मोरिया इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून, आणि त्या ठिकाणी या दोघांचं देखील तुम्ही नाव काय त्यांचं, विश्वजित कोतवडेकर आणि बाळा कोतवडेकर, या दोन्ही बंधूंचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री देवेंद्र पाटील, शिवसेना शाखा प्रमुख पावस, यांचं देखील खूप खूप आभार. त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख रुपेशजी कीर यांचं देखील खूप आभार असतील. तसेच आदिष्टी ॲग्रो सर्व्हिसेस यांचे देखील खूप खूप आभार. शिवा मोटर्स, त्याचप्रमाणे राम जानकीचे प्रशांत गुरव, सानिध्य रिसॉर्ट यांच्या माध्यमातून देखील आपल्याला खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी बघायला मिळालं, त्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. तसेच जे आपण मंडप व्यवस्था बघतोय, मंडप व्यवस्था करत असताना काही प्रमाणात आम्हाला आर्थिक मदत देखील या ठिकाणी मिलिंद गुरव यांच्या महाकाली डेकोरेटर्सच्या माध्यमातून प्राप्त झाली. मी त्यांचे देखील या ठिकाणी पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र विश्वासजी पावसकर, वेळोवेळी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभतं.
आमचे विश्वास पावसकर, चिराखंड व्यावसायिक यांना देखील मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे युवा स्पोर्ट्सचे आमचे मित्र सहकारी गेली अनेक वर्ष, जवळपास 11 वर्ष या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेले होते. ते म्हणजे आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक, एक ज्येष्ठ खेळाडू प्रवीण पवार यांचं देखील मी पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे जे पब्लिक डगआउट, प्रेक्षक डगआउट आपल्याला उपलब्ध करून दिले त्या सर्व स्पॉन्सर्सचे मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. मित्रांनो, जे ग्राउंड आपण या ठिकाणी बघतोय, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या जागा आहेत, ज्यांचे सातबार या ठिकाणी लागलेले आहेत, त्या सर्व सातबारा मालकांचे, धारकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आज मी ज्या मायक्रोफोनवरती त्या सर्वांची स्तुती करतोय, त्या मायक्रोफोनला जी वीज लागते, तो वीज आम्हाला केला होता आमचे मित्र सुभाष उर्फ म्हाक्या लाड. त्यांचा संघ देखील या टुर्नामेंटमध्ये गेली 2-3 वर्ष आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. तर त्यांचे देखील पाणी आणि लाईट व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र आजच्या सामन्यासाठी ड्रिंक्स आणि जेवण आम्हाला स्पॉन्सर केलं होतं, ते आमचे मित्र मुळे खानावळ यांचे प्रोप्रायटर तनुज मुळे यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्व संघ मालक ज्यांनी या 16 संघांनी या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला, त्या सर्व संघ मालकांची मी सगळ्यांचीच नावं घेत नाही, खूप उशीर झालाय, प्लेयर्स सगळे दमलेत, आम्हाला देखील अहमद नक्कीच तुमची देखील काळजी आहे, तर मी जास्त वेळ घेत नाही. परंतु नक्कीच आवर्जून मी नाव घेऊ इच्छितो SR संघाचे रफिक सारंग. गेली 11 वर्ष प्रयत्न करतायत, लढतायत, झुंजतायत, त्यांचे देखील खूप खूप आभार. त्याचप्रमाणे नवी मुंबईमधून आमचे दुसरे संघ मालक ट्रॉफी फायटर्स संघाचे गणेश पारकर यांचं देखील या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व अंपायर्स यांचं देखील खूप खूप आभार असतील. आम्हाला सर्व लागलेले कॉमेंटेटर्स अर्थात समालोचक राजादादा देसाई असतील, कांबळे सर असतील, विक्रम झोरे असतील, त्याचप्रमाणे अक्षय मेस्त्री आणि सरदार शेख मळेकर देखील, या सर्वांचे मी या ठिकाणी पावस प्रीमियर लीग टेक्सिस चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण ही जी लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जे आपण प्रेक्षेपण या मनोरंजनासाठी पाहतोय, ते आमचे SSS स्पोर्ट्स याचे सर्वा सोनमताई चव्हाण आणि गिरीशदादा कोचरेकर, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट रत्नागिरी टेनिस क्रिकेट यांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार असतील. त्याचप्रमाणे आमचे DJ ऑपरेटर दादा, DJ दादा अनिल भातडे यांचे देखील खूप खूप आभार असतील. या सर्वांचे मी खूप खूप पुन्हा एकदा शतशः आभार मानतो. आतापर्यंत खूप मोलाचं सहकार्य आपण पावस प्रीमियर लीगला वेळोवेळी दाखवत आला आहात. यापुढील देखील आपल्याकडून अशाच सहकार्याची आम्हाला नक्कीच अपेक्षा असेल आणि मला आशा आहे की आपण नेहमी त्याच्यावरती खरे उतराल आणि पावस प्रेमीवरती जे आपण प्रेम दाखवताय ते असंच निरंतर प्रेम आमच्यावर तुम्ही दाखवत राहाल आणि त्यात उत्तरोत्तर वाढ होईल अशी मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठाकडे. आज या ठिकाणी आपल्याला मुख्य पाहुणे म्हणून लाभलेत आमचे आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक रोहित मायनाग, उप शहर प्रमुख, टीम सोबत थांबतोस ओके. आमदार उदयजी सामंत साहेब यांचे स्वीय सहाय्यक, आमचे मार्गदर्शक, सपोर्टर नेताजी पाटील या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी सर्वप्रथम सचिन भाटकर PPLचे फाउंडर, ज्यांनी गेल्या 11 वर्षापूर्वी त्या पावस प्रीमियर लीगची स्थापना केली होती, मी सचिन भाटकर आमचा मित्र याला विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि पावस प्रीमियरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा छायाचित्र असलेलं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा.
त्याचप्रमाणे युवा सेनेचा बुलंद आवाज, आमदार साहेबांचा उजवा हात, या ठिकाणी आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख, इथं जोरदार टाळ्या होऊ द्या तुषारजी साळवींसाठी. मी रुपेश कीर यांना विनंती करतो की युवा सेना तालुका प्रमुख तुषारजी साळवी यांचं शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करावा, त्यांचा मान राखावा अशी त्यांना विनंती करतो. पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून रुपेशजी कीर आमचे सहकारी तुषारजी साळवी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यांचा या ठिकाणी गौरव केला. त्याचप्रमाणे वायरवाला माईक आहे. हॅलो. त्याचप्रमाणे आमचं जिल्हा पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय सुनीलजी नावले साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती करतो. निकेत तोडणकर आमचा सहकारी, त्यांना विनंती करतो की शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांनी नावले साहेबांचा या ठिकाणी गौरव करायचा आहे. शाल घालून घ्या आधी. त्याचप्रमाणे पाली गावचे आपले आमदार, सर्वांचे लाडके आमदार, आमदारांच्या गावाचे विभाग प्रमुख, एक धडाडीचा कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता साहेब शाल, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे आमचे सहकारी शेखरजी सुर्वे यांचं या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन रुपेशजी कीर यांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शेखरजी सुर्वे साहेब यांचा सन्मान करतील रुपेश कीर.
काही राजकीय प्रोटोकॉल्स पाळल्याच्या नंतर आता आपण पुन्हा एकदा जाऊया स्वागत समारंभाकडे. आणि मी आता सचिन भाटकर यांना विनंती करतो की आम्हाला जे स्पॉन्सर लाभले होते त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी नरेजी पाटील साहेब 300 रुपयाचं कॅश प्राइज आपण सर्व प्रथमतः या टुर्नामेंटमध्ये प्रायोजित केलं होतं. ते आमचे मुधाई ॲग्रोचे तांबे शेठ स्वप्नीलजी तांबे यांचं स्वागत सचिन भाटकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मुधाई ॲग्रो सर्व्हिसेस ते सर्वा स्वप्नीलजी तांबे सर यांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे गुलाब पुष्प देऊन आपले सर्व इतर मान्यवर आहेत. त्याचप्रमाणे युवा सेना उपविभाग प्रमुख असतील त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सचिन भाटकर यांनी स्वागत करावं अशी विनंती करतो. युवा सेना उपविभाग प्रमुख अमोलजी मोहिते यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. आमचे काका एक ज्येष्ठ नागरिक कुर्देकर काका यांचं देखील अमोल यांनी स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. काजी सरांना देखील पुढे आमंत्रित करतो. रुपेश कीर याला विनंती असेल की आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी शौकत काजी सर यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय. त्याचप्रमाणे नायकांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी तनुज मुळे याला विनंती करतो की सुमित नाईक आमचे सहकारी तुषार साळवींचे राईट हँड यांचे या ठिकाणी स्वागत करावं पुष्पगुच्छ अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे देवेंद्र डेंगळे युवा सेना शाखा प्रमुख नाखरे याचं देखील स्वागत करावं अशी विनंती मी अर्णव भाटकर आमच्या सचिन भाटकर यांचे चिरंजीव अर्णव भाटकर याला विनंती असेल की त्याने देवेंद्र डेंगळे याचं या ठिकाणी स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे नावले साहेबांचे आणखीन एक सहकारी एक ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम नावले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. तनुज मुळे याला अगस्त्य सचिन भाटकर याला विनंती करतो की त्यांनी काकांचं स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपल्या अप्रतिम वाणीमधून जे आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं त्या दोन्ही आपल्या समालोचकांना अर्थात कांबळे सर आणि राजादादा देसाई यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचंय. नक्कीच आम्ही नेहमीच चांगले कार्यकर्ते घडवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना आता आपण तयार करतोय. तर त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण राजादादा आणि कांबळे सर यांचं स्वागत करतोय. त्याचप्रमाणे दोन्ही पंचांना विनंती असेल की कृपया व्यासपीठावरती यायचंय. सज्जाद दरवेश अतिशय निर्भीडपणे कुठल्याही प्रकारचं 19-20 न करता न याच्या बाजून न त्याच्या बाजून एकदम फेअर डिसिजन देत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साळवी साहेब यांनी कामगिरी पार पाडली होती आपल्या पावस प्रीमियर लीग 2025 मध्ये. मी आर्यनला विनंती करेन की त्याने सज्जाद दरवेश आपले अंपायर यांची स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे जी लाईट व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली होती आमचे मित्र आमचे सहकारी आणि सहाय्यक मालक सुभाष उर्फ महाक्या लाड यांना देखील विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. सुभाष उर्फ माक्या लाड कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचंय.
सुभाष लाड धावत पळत यायचंय. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल, पंकज आपला संघ लाईनअप करून घ्यायचा आहे, कृपया तुम्हाला विनंती असेल. विवेक साळीवाला विनंती असेल की त्यांनी सुभाष लाड याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. मित्रांनो, आपण जे सामने बघतो, आयोजित करतो, त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते आणि आयोजक नसतील, स्पॉन्सर्स नसतील तर कुठलेही सामने भरवणं अशक्य आहे. आम्ही किती देखील प्रयत्न केले तरी पैशाचं नाटक मात्र काही करता येत नाही. आपण व्यासपीठाचा देखील तेवढाच सन्मान ठेवावा अशी मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय. दरम्यानच्या काळात मी नवनाथ पावसकर खेळताना प्रत्येक वेळी वेळोवेळी ज्याची आठवण येते म्हणजे पाणी, आणि आम्हाला पाणी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. आमचे सहकारी PPL ज्यांची नेहमीच सहकारी असतं, आमचे मित्र नवनाथजी पावसकर यांना विनंती असेल की तुम्ही कृपया व्यासपीठावरती यायचंय. जेवढं पाणी लागेल ते त्यांनी स्वतः या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. अतिशय उत्कृष्ट सहकार्यांच्या माध्यमातून मी सचिनला विनंती करतो की त्यांनी नवनाथ पावसकर याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी UPL चे फाउंडर चिंतामणी पावसकर यांना देखील विनंती असेल की त्यांनी कृपया मंचावरती यायचंय. आपल्याला जो PPL साठी खास कॉपर कॉइन या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता, तो आमचे मित्र चिंतामणी पावसकर यांचे देखील या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती रुपेश कीर याला करतो. त्याचप्रमाणे आपली मीडिया पार्टनर नक्कीच वेळोवेळी इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून PPL ला एक वेगळ्या दर्जावरती नेऊन ठेवण्याचं काम मनीष साळुंके यांच्या माध्यमातून नेहमीच होत राहतं. आपण जे PPL चं पेज या ठिकाणी बघतो ते आपण आमचे ऑपरेट करणारे आमचे मित्र मनीष साळुंके याला विनंती असेल की कृपया व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे प्रज्ञेश देवळेकर या ग्राउंडची देखरेख करत असताना आम्हाला कमिटीच्या खांद्याला खांदा लावून प्रज्ञेश देवळेकर याने स्वतः ग्रास कटर चालवत आपल्यासाठी एक ग्राउंड आपण या ठिकाणी आपण बघतोय. मित्रांनो, आमच्या सोबत त्याने या ठिकाणी खूप मेहनत करून ही ग्राउंड बनवण्यासाठी आम्हाला वेळोवेळी मदत केली. मी प्रज्ञेश देवळेकर याला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. पेशाने इंजिनियर असणारा हा खेळाडू, परंतु क्रिकेटवर अतोनात प्रेम, एक यशस्वी आंबा व्यावसायिक देखील असेल आमचा मित्र प्रज्ञेश देवळेकर. त्याचप्रमाणे मी शब्द सुमनांनी खूप खूप आभार मानू इच्छितो. आमचे मित्र तनुज मुळे, त्याचप्रमाणे विजय खर्डे आणि आमचे सहकारी निलेश गजने, त्याचप्रमाणे राहुल पावसकर, या सर्वांचे मी या ठिकाणी शब्द सुमनांनी खूप खूप आभार मानतो. आणि नेताजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनास्पद 2 शब्द या ठिकाणी बोलायचे. मी तात्या सावंत यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून उपस्थितांना मार्गदर्शन करायचं. पावस युवा सेना आयोजित पाली नाही पावस प्रीमियर लीग आणि या क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस समारंभांच्या आयोजनार्थ व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय नेताजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे युवा सेनेचे तालुक्याचे प्रमुख सन्माननीय तुषारजी साळवी, त्याचप्रमाणे तालुक्याचे उपतालुका प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्माननीय नावले साहेब, जितेंद्रजी शिरशेकर, आत्ताच व्यासपीठावरून जे काही कामानिमित्त निघून गेले ते आमचे मित्र आणि गोळप जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख सन्माननीय
नंदाशेठ मुरकर, उपस्थित तांबेशेठ, सर्वच सन्माननीय व्यासपीठ. खूप वेळ झालाय, मार्गदर्शन करण्याची ही वेळ नाही किंवा ऐकण्याची सुद्धा मनस्थिती कोणाची नाही आहे. तरी सुद्धा ज्यांच्या आयोजनानं ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पोचली त्या आयोजकांचं अभिनंदन करणं, त्यांची पाठ थोपटणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्यांच्या शबासकीसाठी मी ते आज मार्गदर्शनापर उपस्थित आहे. क्रिकेट आणि क्रिकेट टुर्नामेंट भरवणं फार कठीण असतं, कारण गेली 3-4 वर्ष आम्ही ज्या टुर्नामेंट आयोजित करतोय त्या टुर्नामेंट आज तुम्हाला माहिती आहे किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी ही आज महाराष्ट्रामध्ये 5व्या नंबरला काही 2 वर्षामध्ये गणली गेली. त्या ट्रॉफीचं आयोजन आम्ही पालीमध्ये करतो. ती नाईट टुर्नामेंट असते, पण खऱ्या अर्थानं 3-4 वर्षातले टुर्नामेंट आहेत. पण सचिन, खऱ्या अर्थानं तुला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण 11 वर्ष टुर्नामेंट घेणं ही साधी गोष्ट नाही. कारण आयोजनामध्ये जे कष्ट असतात ते गेली 5-6 वर्ष आम्ही अनुभवतोय. सचिन, खरंच तू असशील, नंदू असतील, तुमचे सर्व सहकारी यांना मी खरंच धन्यवाद देतो. आणि ही ट्रॉफी जसं मगाशी नाणेफेकीच्या वेळेला नंदू म्हटलं की अशीच ट्रॉफी कायमस्वरूपी ही होत राहणार. 100% ही ट्रॉफी वर्षानुवर्ष या ग्राउंडवर होत राहील. कारण हे ग्राउंड बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा कुठेतरी हेवा वाटतो या ग्राउंडचा, कारण मिनी शारजा असल्यासारखं हे ग्राउंड आहे. खरंच अतिशय चांगलं ट्रॉफीचं आयोजन आपण केलंय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सर्व विजयी आणि उपविजयी संघांचं अभिनंदन करतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक सुनीलजी नावले यांना विनंती असेल की त्यांनी आपलं 2 शब्द आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. पावस प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांचा आज बक्षीस समारंभ आहे आणि या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले व्यासपीठावरती नामदार उदयजी सामंत यांचे स्वीसहाय्यक नेताजी पाटील, युवकांचे धडाडीचे कार्यकर्ते आणि तालुका युवा अधिकारी तुषारजी साळवी, त्याचप्रमाणे आमचे तात्या सावंत विभाग प्रमुख पाली, आमचा मित्र जितेंद्र शिरशेकर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी ह्या क्रिकेट स्पर्धा गेल्या 11 वर्ष अविरत चालू ठेवल्या ते आमचे मित्र नंदू भाटकर, त्याचप्रमाणे सचिन भाटकर आणि त्यांची सर्व टीम, उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींना एवढंच मी सांगू शकतो की एखादी स्पर्धा किंवा एखादा कार्यक्रम करणं तसं सोपं नसतं. सगळ्यांचं सहकार्य असलं तर नक्की त्याच्यामधून मार्ग निघतो आणि कार्यक्रम यशस्वी होतो. तशा पद्धतीनं गेली 11 वर्ष इथे क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. उद्देश हाच आहे की ग्रामीण भागामधनं चांगले खेळाडू तयार व्हावे आणि नुसते क्रिकेटमधूनच नव्हे तर साहेबांचा आमच्या हा उद्देश आहे की कला असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये चालना देऊन जिथं जिथं कार्यक्रम करता येतील, जिथे जिथं सहभाग देता येतील त्या पद्धतीनं ते नेहमी प्रोत्साहन करतात. आणि असे अनेक खेळाडू त्याचप्रमाणे कलाकार निर्माण झालेले आहेत, ते महाराष्ट्रात देशामध्ये काम करतात. कोकण ही नररत्नांची खाण आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोकणातल्या आमच्या पुढाऱ्यांनी म्हणा, साहित्यिकांनी म्हणा किंवा क्रीडा रसिकांनी म्हणा, क्रीडाप्रेमींनी म्हणा, खूप योगदान दिलेलं आहे. आपल्या देशासाठी ह्या कोकण भूमीतून सुनील गावस्कर, त्याच्यात नंतर वेंगसरकर, आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, एवढंच नव्हे तर या पावस गावामधून सोलकर, हे सुद्धा एकनाथ सोलकर हे देशासाठी खेळले.
मला असं वाटतं की ह्या ग्रामीण भागातून असाच एखादा हिरा या देशासाठी काम करेल अशी मी एक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे आज विजेते संघ झालेला आहे, उपविजेता संघ झालेला आहे, या सर्व संघांना मी संघांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि पुढील वाटचालीला तुम्हाला मी माझ्या वतीनं आमच्या या टीमच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. येतच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नावले साहेब. खूप उशीर झालाय, 7 वाजलेत. मी सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु या व्यासपीठाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगणे, काही आठवण करून देणे हे देखील इतकंच महत्त्वाचं असतं, म्हणून काही शब्द बोलावे लागतात. दरम्यानच्या काळात स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आणि आता पुन्हा एकदा वळूया मुख्य कार्यक्रमाकडे, जेथे सर्वांनाच आशा आतुरता लागून राहिली आहे. मी राजादादा देसाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपलं 11वं पर्वही यशस्वीपणे आपण संपन्न करू शकलोय. तर चला मित्रांनो, आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने वळूया. सर्वप्रथम आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय, म्हणजे प्रदर्शनीय सामना जो यावेळी या मैदानावरती खेळवला गेला. बेस्ट ऑफ पावस विरुद्ध रेस्ट ऑफ PPL यांच्यामध्ये खेळवला गेलेला सामना. आणि सर्वप्रथम आम्ही इथे गौरव करतोय, ज्यांनी जी लहान मुलं आहेत, ज्या मुलांनी पाणी व्यवस्था अतिशय चोख बजावले. खेळाडूंना पाणी असेल, मंचावरती असेल, किंवा आम्हाला लागणारं पाणी ज्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या हाताळलं गेलं, चांगलं सहकार्य त्या सर्व मुलांनी दिलं, त्यांचा इथे आम्ही सर्वप्रथम गौरव करतोय. अहमद खान यांच्याकडून या सर्व मुलांसाठी 500 रुपयांचं एक सहकार्य येते, शुभेच्छा भेट येते, ते आपण मंचावरती येऊन द्यावं. सर्व लहान मुलं ज्यांच्या माध्यमातून अतिशय चोख, अर्णव भाटकर आणि ऋषी भाटकर, आयुष भाटकर, आर्यन भाटकर, आपण कृपया सर्वजण मंचावरती येऊन आपलं हे प्रेम इथे स्वीकारा, कारण अतिशय चोख पाणी व्यवस्था, खेळाडूंची पाणी व्यवस्था यांच्या माध्यमातून बजावली गेली. हे सर्व साथीदार उद्याची आमची पिढी आहे, उद्याचं आमची मंडळ आहे, आमचे उद्याचे कार्यकर्ते आहेत, आणि उद्याचे आयोजक म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतोय, आणि त्यांचं हे पहिली फळी इथे आपल्याला तयार होताना पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे, एक्झिबिशन मॅच, त्याच दरम्यान एक बक्षीस इथे जाहीर होते. ट्रॉफी फायटर संघाचे ओनर गणेशजी पारकर साहेब यांच्याकडून राहुल आगरेसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आले. राहुल आगरे, आपण मंचावरती येऊन आपला कॅश प्राइज इथे स्वीकारा. अतिशय अप्रतिम खेळ मित्रांनो, याच्या दिवसामध्ये सुपर डुपर संडे मध्ये इथे पाहायला मिळाला. शानदार कॅचेस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, आणि त्याचमुळे त्याला इथे गौरवलं जात आहे. अप्रतिम खेळ, आणि उद्याचा उगवता एक सितारा म्हणून आपण टेनिस क्रिकेटमधील याच्याकडे पाहू शकतो. आणि सर्वप्रथम एक्झिबिशन मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली यतीश बिर्जे. अफलातून फलंदाजी, गोलंदाजी, आणि ही ट्रॉफी जी आपण पाहतोय ती पुरस्कृत केले मोरिया मोबाईल्स आणि मोरिया इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून. सन्माननीय कोतवडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही ट्रॉफी. सन्माननीय मुदाई ॲग्रोचे सर्व तांबे साहेब यांनी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी 300 रुपयांची रोख रक्कम लगावली होती. एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळाले, आणि त्यांच्याच हस्ते एक्झिबिशन मॅचचा ठरलेला हा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच यतीश बिर्जे. जोरदार टाळ्या. आणि यानंतर सामना आपण खेळवला होता बेस्ट ऑफ पावर्स विरुद्ध रेस्ट ऑफ PPL. गतवर्षी आपण पावर्स संघाला, बेस्ट ऑफ पावर्स संघाला विजयी होताना पाहिलं होतं, परंतु या वर्षीचा विजेता ठरलाय रेस्ट ऑफ पावर्स.
हा संकल्प इथे उतरवला गेला आणि त्यांच्या माध्यमातून एक एक्झिबिशन मॅच ही इथे आपल्याला भरवली गेलेली पाहायला मिळाले. त्यामुळे एक वेगळी उंची या ट्रॉफीने इथे गाठले, या पर्वाने इथे गाठले. त्यामुळे सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर आपण वळतोय 11व्या पर्वातल्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. सर्वप्रथम पॉवर्स पीपीआर लीग 2025 स्टायलिश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, स्टायलिश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय नवलाई स्पोर्ट्स संघाचा प्रदेश देवळेकर. स्टायलिश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रदेश देवळेकर. आपल्याला विनंती राहील आपण मंचावरती येऊन आपला किताब इथे स्वीकारा. याला त्या ठिकाणी प्रदान करायची आहे. स्टायलिश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रज्ञेश देवळेकर. आणि खरोखर स्टायलिस्टच आहे. टोपी, हेअरकट, दाढी, काही ना काहीतरी वेगळं प्रत्येक पर्वामध्ये. आणि फटके खेळण्याचे पद्धत आणि यालाच अनुसरून सूर्यकुमार Thank you, आपल्याला प्रज्ञेश. टेनिस क्रिकेट आपल्या लेदर बॉल मध्ये खेळायला लागलाय असा हा खेळाडू. याने कॉपी करताना आपण सूर्यकुमारला पाहत असतो. यानंतर आपण बेस्ट फिल्डर PPL 2025 बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याला इथे दिलं जाईल युवा स्पोर्ट्स संघाकडून टी शर्ट. आणि या किताबाचा मानकरी ठरलाय ट्रॉफी फायटर संघाचा राहुल आगरे. अफलातून कॅच, काय कॅच पकडले सीमारेषेवरती. आणि त्याचमुळे हा संघ विजयी ठरला होता आणि फायनल मध्ये एंटर होताना पाहायला मिळाला. आणि त्यासाठी याला गौरवलं जात आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी सुर्वे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हा चषक आणि प्रवीण पवार युवा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट या ठिकाणी राहुलला प्रदान करायचं. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. आणि म्हणूनच या किताबाचा मानकरी ठरलाय ट्रॉफी फायटर संघाचा राहुल आगरे. युवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन इथे गौरवलं जातोय. आणि या पर्वामध्ये आणखीन एक विशेष असे बक्षीस इथे आपल्याला पाहायला मिळते. पॉवर्स प्रीमियर लीग 2025 चौकारांचा बादशाह जी ट्रॉफी आपण गतवर्षीपासून इथे गौरवायला सुरुवात केली, खेळाडूंना गौरवायला सुरुवात केली. 13 चौकार ज्याच्या माध्यमातून लगावले गेले. CCRC वॉरियर्स संघाचा विक्रांत लाड 13 चौकार त्याच्या बॅट मधनं आपल्याला तळपलेले गरजलेले पाहायला मिळालेत. आणि सर्व जास्त चौकार लगावणारा हा खेळाडू ठरलाय PPL 2025 चौकारांचा बादशाह CCRC वॉरियर्स संघाचा विक्रांत लाड. युवा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून टी शर्ट्स आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन इथे गौरवलं जात आहे. चौकारांचा बादशाह CCRC वॉरियर्स संघाचा विक्रांत लाड. जितेंद्र सिरसेकर यांना विनंती असेल की त्यांनी ही ट्रॉफी विक्रांत लाड आता या ठिकाणी हजर नाहीये, त्याचे संघ सहकारी निकेत तोडणकर यांना या ठिकाणी प्रदान करतील. युवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या टी शर्ट्स या ठिकाणी आपल्या अवेलेबल केलंय. थँक्यू विक्रम, थँक्यू जितेंद्र शिरसेकर साहेब. यस थँक्यू. आणि यानंतर पॉवर्स प्रीमियर लीग 2025 द किंग ऑफ सिक्सर किंग षटकारांचा बादशाह ज्याच्या माध्यमातून या टुर्नामेंट मध्ये 13 सिक्सर लगावले गेलेत. ट्रॉफी फायटर संघाचा लेफ्ट हँडर बॅट्समन बाळा म्हणजेच यतीश बिर्जे अक्षरशः बरसलाय हा गोलंदाजांवरती. सेमीफायनलचा थरार ज्यांनी पाहिला असेल ना त्यांनी जरूर याच्या फलंदाजीचा आस्वाद घेतलाय. काय खेळलाय हा खेळाडू. तुषारजी साळवी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया षटकारांचा बादशाह युवा सेनेच्या आमच्या बादशाला विनंती करतो की त्यांनी षटकारांच्या बादशाचा या ठिकाणी गौरव करायचा आहे. तुषारजी साळवी गौरव करतील. एक बादशाह दुसऱ्या बादशांचा इथे सत्कार करताना आपल्याला सन्मान करताना पाहायला मिळतोय. सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट यतीश बिर्जे. यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पॉवर्स प्रीमियर लीग अंतिम 16 आणि अंतिम 16च्या अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच
2 ओव्हरमध्ये 3 विकेट ज्याने प्राप्त केल्या, 13 धावांची, ज्याच्या माध्यमातून दिमागदार खेळी पाहायला मिळाली. तो सलामीवीर SR 11 संघाचा दिगंबर गोठणकर, मॅन ऑफ द मॅच दिगंबर गोठणकर. मोरिया मोबाईल्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर मुदाई ॲग्रो मी यांच्याकडून रोख चेक रक्कम देण्याची 300. विनंती करतो. मुदाई ॲग्रो एजन्सीचे स्वप्नील तांबे सर यांना विनंती असेल. जगनचे धन्यवाद. यानंतर पॉवर्स प्रीमियर लीग बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पर्पल कॅपचा मानकरी, याला इथे गौरवलं जाईल. युवा स्पोर्टच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले टी शर्ट्स आणि आकर्षक ट्रॉफी. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या माध्यमातून या सिरीज मध्ये 14 विकेट प्राप्त केल्या गेल्यात आणि तो ठरतोय पर्पल कॅपचा मानकरी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 2025 ट्रॉफी फायटर संघाचा लेफ्ट हँडर गोलंदाज, लेफ्ट हँडर फलंदाज, राईट हँडर गोलंदाज यतीश बिर्जे. अफलातून फलंदाजी आणि आजचा सुपर संडे अक्षरशः याने गाजवलाय. धमाकेदार फलंदाजी. आपला संघ हरला असेल परंतु यानं मात्र उपस्थितांची मनं जिंकले. त्याचा बहारदार खेळ करणारा हा खेळाडू ट्रॉफी फायटर संघाचा यतीश बिर्जे, पर्पल कॅप समान करी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर आपण मंचावरती आमंत्रित करूया पॉवर्स प्रीमियर लीग 2025 पर्व 11 बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ऑरेंज कॅप समान करी ठरलाय. खूप सारे या लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु ज्यानं सर्वात जास्त धावा बनवल्यात तो निश्चितच या चषकाचा मानकरी ठरत असतो, ऑरेंज कॅपचा मानकरी ठरत असतो. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ऑरेंज कॅपचा मानकरी कबीर 11 संघाचा ज्याच्या माध्यमातून 121 धावा बनवल्या गेल्या तो किरण पालकर. अफलातून फलंदाजी किरण पालकरची या संपूर्ण पर्वामध्ये पाहायला मिळाले. कबीर 11 संघाचा किरण पालकर 121 धावा त्याच्या माध्यमातून या संपूर्ण सिरीज मध्ये बनवल्या गेल्या. त्यामुळे किरण पालकर ठरलाय. अमोल मोहिते युवासेना उपविभाग प्रमुख. या 11व्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज ज्याच्यामध्ये आपण विकेट, फिल्डिंग आणि फलंदाजी ह्या तिन्ही गोष्टी आपण पाहत असतो आणि जो सरस असतो आणि तो या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरत असतो. आणि या मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी ठरलाय ज्याच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये 112 धावा बनवल्या गेल्या आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 14 विकेट प्राप्त केल्या तो ट्रॉफी फायटर संघाचा वन्स अगेन यतीश बिर्जे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. युवा सिरीज युवा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट्स, आकर्षक ट्रॉफी. नेताजी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब यतीश बिर्जे याला प्रदान करायचा आहे. चमचमाची ट्रॉफी आणि युवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून उपलब्ध झालेला टी शर्ट. पॉवर्स प्रीमियर लीग 11वा पर्व ज्याचा आहे आम्हाला गर्व आणि या गर्वाचा तारणहार ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला यतीश बिर्जे. 112 धावा 14 विकेट.
विनंती करेन PPL 2025 उपविजेता ठरलेला संघ म्हणजेच रनरअप ठरलेला संघ ज्याला इथे दिले जाणार आहेत रोख रक्कम 22,222 आणि ही रक्कम पुरस्कृत केली गेली ते सौजन्य सन्माननीय राम जानकी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले हे बक्षीस आपण इथे पाहतोय आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी मी विनंती करेन ट्रॉफी फायटर्स संपूर्ण संघ आणि संघ व्यवस्थापक आपला संपूर्ण स्क्वॉड मंचावरती येऊ द्या संपूर्ण टीम मंचावरती येऊ द्या ट्रॉफी फायटर्स संघ नायक सुविचार आपला संपूर्ण संघ घेऊन मंचावरती या पावस प्रीमियर लीग 2025 11वा पर्व आणि 11व्या पर्वाचा उपविजेता ठरलेला संघ अतिशय शानदार खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पावस प्रीमियर लीग 2025 रनरअप ठरलेला संघ ट्रॉफी फायटर्स रोख रक्कम 22,222 मी सन्माननीय तुषारजी साळवी साहेब आणि त्याचबरोबर तात्या सावंत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संघाचा इथे सन्मान करावा त्यांना ही ट्रॉफी प्रदान करावी रोख रक्कम 22,222 आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी या 11व्या पर्वाचा महाविजेता SR11 नेताजी पाटील एक नाही दोन नाही तर मित्रांनो गेली 11 वर्ष या चषकावरती नाव कोरण्यासाठी प्रयत्न करणारा हा एकमेव संघ अविरत या स्पर्धेमध्ये सहभागी होत राहिला हार जीत तर होत राहिली परंतु त्यांचं स्वप्न या 11व्या पर्वामध्ये पूर्णत्वास गेलेलं पाहायला मिळते आणि या 11व्या पर्वाचा मानकरी ठरलाय तो SR11 अतिशय अप्रतिम खेळ शानदार खेळ बहारदार खेळ अभिनंदन आणि त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा पावस प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेला सहभाग दिलाय सहकार्य केले मदत केले त्या सर्वांचं मी पावस प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर नजर चुकीने जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मित्रांनो हा सर्व कमिटी मेंबर्स ही आपली मुलं आहेत आपले मंडळ आहे त्यामुळे मोठ्या मनाने त्यांना माफ करा आणि असेच आपण या पर्वामध्ये जसे पाठीशी राहिलात तर यानंतर होणाऱ्या प्रत्येक पर्वामध्ये आपण मोठ्या संख्येने पाठी राहा आणि असंच सहकार्य आम्हाला द्या मी इथे थांबतो खूप सारे धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करूया कष्ट आणि घडूया महान महाराष्ट्र जय महाराष्ट्र
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।